पावसाळ्या दिवसामध्ये अशा गरमागरम वाफवलेल्या भातावर जर आपल्याला गरमागरम टोमॅटो सार जर मिळाले तर त्याची मज्जा काही वेगळीच आहे आणि तेही पावसाळ्या दिवसात थंडगार हवेमध्ये याला खाण्यासाठी खूप छान अशी मज्जा येते आणि टेस्टी पण खूप लागते। तर चला बनवायला सुरुवात करूयात। नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज मी इथे तुम्हाला टोमॅटो सार कसे बनवायचे ते सांगणार आहे। त्याच्यासाठी मी इथे लाल बुंद असे 4 स्वच्छ धुवून टोमॅटो घेतलेले आहेत। त्याचा पुढचा भाग व्यवस्थित कट करून पुढचा भाग काढून घेणार आहे। आता इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टोमॅटो कमी जास्त करू शकता। इथे आपले स्वच्छ 4 टोमॅटो झालेले आहेत। आता गॅसवरती कुकर ठेवायचा आहे। तुम्ही जाळीवरती जरी टोमॅटो वाफवून घेतली तरी चालेल, पण मी इथे कुकरला वाफवत आहे। त्यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे। त्यात 4 टोमॅटो टाकून त्याच्यात 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता इथे आपले टोमॅटो वाफवून झालेले आहेत। त्याच्यावरची स्किन पण काढून घेतलेली आहे। त्याला थंड करून एका मिक्सर जारमध्ये टाकले आहे। बरोबरच 1 वाटी इथे मी ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरे घेतलेले आहे। 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि इथे कोथिंबीर वापरलेली आहे। इथे कोथिंबीर जरा थोडी जास्त प्रमाणातच घ्या। आता याला मिक्सरला व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर इथे मी एका कढईत कडकडून तेल गरम केलेले आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेले आहे। इथे तुम्ही ठेचलेला लसूण पण टाकू शकता, पण मी अगोदर वापरल्यामुळे नाही वापरला। इथे 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेले आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकून घ्यायची। आवश्यकतेनुसार थोडे पाणी पण ॲड करायचे आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी येऊन द्यायची आहे। आता याला सुंदर अशी एक उकळी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपले सार बनवायला तयार झालेले आहे। चवीपुरते मीठ टाकून आणखी 5 मिनिटे याला उकळू द्यायचे आणि कोथिंबीर बारीक कट करून याच्यावरून टाकून घ्यायची। इथे आपले टोमॅटो सार बनवून अगदी रेडी झालेले आहे। असे गरमागरम टोमॅटोचे सार आणि बरोबरच आपल्याला वाफवलेला जर भात असेल आणि तेही पावसाळ्या दिवसामध्ये तर भूक लागली काही खायची इच्छा होत नसेल तर तुम्ही अशा वेळेस वाफवलेला भात आणि त्याच्यावरती गरमागरम टोमॅटोचे सार नक्की ट्राय करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा। आवडली तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।